तर माढ्यानंतर पंतप्रधान मोदींच्या मराठवाड्यातल्या धाराशिव आणि लातूरमध्ये सभा होत आहेत. त्या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडे. विशाल, माढ्यानंतर धाराशिव आणि लातूरमध्ये सुद्धा सभा होणार आहे. त्या सभांचं वैशिष्ट्य? अगदी खरं आहे. भाजपनं मराठवाड्यातल्या सगळ्याच लढती पूर्णतः प्रतिष्ठेच्या केलेल्या आहे आणि त्यासाठी भाजप खूप जोरदार प्रचार करत आहे. खरं तर याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी मराठवाड्यात आले होते. त्यांनी नांदेडमध्ये सभा घेतली, परभणीमध्ये सभा घेतली आणि आज धाराशिव आणि लातूरमध्ये ते सभा घेत आहे. धाराशिवमध्ये एक काटेकी टक्कर आहे आणि त्यासाठी ती जागा जिंकण्यासाठी भाजपची पूर्णतः धडपड सुरू असल्याचं आपल्याला दिसतंय. ओमराजे विरुद्ध अर्चना पाटील अशा पद्धतीचा हा सामना आहे. अर्चना पाटील आत्ताच यांना भाजपमध्ये घेण्यात आलं आणि त्यानंतर आपण बघितलं की कशा सगळ्या या घडामोडी घडल्या आणि किती त्या उमेदवारीसाठी आता कस लावण्यात येतोय. त्यामुळे निश्चितपणे भाजपला तिथं जोरदार शक्ती प्रदर्शन करायचं आहे आणि प्रतिष्ठेची ती जागा जिंकायची. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. आहे. तर दुसरी जी जागा आहे ती लातूरची आहे. त्याही ठिकाणी यावेळेस एक जोरदार लढत आहे. खरं तर सुधाकर शृंगारे हे गेल्या वेळेसचे खासदार जरी असले तरी डॉक्टर शिवाजी काळगे हे काँग्रेसचे उमेदवार आहे आणि त्यांनी जोरदार एक तुल्यबळ लढत तिथे दिलेली आहे. एक नावाजलेले ते डॉक्टर आहे, त्यामुळे निश्चितपणे ही लढत सुद्धा जोरदार होणार आहे आणि भाजपला ही जागा सुद्धा गमवायची नाही आहे. त्यामुळे भाजपनं इथं सुद्धा पूर्ण जोर लावले आहे. याआधीही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सभा घेतल्या आहे आणि आजही पंतप्रधानांसोबत ते सभा घेत आहे. म्हणजे या दोन्ही जागा कुठल्याही परिस्थितीत प्रतिष्ठेच्या करून जिंकायचं भाजपची रणनीती दिसते आणि त्या पद्धतीने खेळी आहे. जी पहिली सभा धाराशिव मध्ये आहे तिथं पंतप्रधानांनी तुळजाभवानीचा उल्लेख करावा अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा उद्धव ठाकरेंनी केलंय. त्यांचं नाव तुम्ही सभेत घेतल्यावर तुमच्यावर निवडणूक आयोग गुन्हा दाखल करता का हे मला पाहायचंय, अशा पद्धतीचंही त्यांनी एक आव्हानच आता पंतप्रधानांनी दिलेलं आहे. त्यामुळे पंतप्रधान आल्यावर काय बोलतात याची सुद्धा उत्सुकता आहे. एकूणच भाजपची जोरदार रणनीती, प्रचाराची ताकद आणि प्रतिष्ठा या ठिकाणी भाजप दाखवण्याचा प्रयत्न करते. विशाल, या सभेवर लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी.